भारत देशात उत्कृष्ट सांसदपटू म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाहिले जाते। त्यांचा अनेक वेळा देशाच्या संसदेत गौरवही करण्यात आला असून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे नेते, माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी कुटुंब नियोजन व त्यावर अंमलबजावणी आणि त्याग करून घेतलेला निर्णय आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून मुलगा असो व मुलगी, एकच वारसदारावर कुटुंबाचे नियोजन करून धाडसी निर्णय घेतला। अशा महिला व पुरुषांचा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी बीड जिल्हा कार्याध्यक्ष संजीवनीताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत मान्यवर कुटुंबाचा सन्मान व सत्कार करून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। अंबाजोगाई येथील प्रसिद्ध डॉक्टर शुभदाताई लोहिया, अभिषेक लोहिया या कुटुंबाबरोबरच मनीषा प्रमोद शिंदे, छाया बाळासाहेब घाडगे, काजल वसंतराव गुट्टे, संजीवनी मिलिंद मोरे इत्यादीसह अनेक कुटुंबाचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी यांच्याकडून सन्मान करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष संजीवनीताई देशमुख, अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष सुरेखाताई पवार, चंद्रकलाताई देशमुख, अंबाजोगाई शहराध्यक्ष मीराताई खाटवे, उपाध्यक्ष वर्षा मनोज शिंदे, साक्षी शिंदे, भार्गवी गुट्टे, वर्षाताई साखरे, सुनीता काचेला यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांचा यावेळी समावेश होता। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। आज सुप्रियाताईंचा वाढदिवस आहे आणि माननीय शरदचंद्र पवारांनी 55 वर्षांपूर्वी एका मुलीवर ऑपरेशन करण्याचा जो काही निर्णय घेतला होता, खरोखरीच धाडसी निर्णय होता तो। आणि त्यानंतर आम्हीही त्या पावलावर पाऊल टाकल्यासारखंच म्हणायला हरकत नाही, पण आम्ही असं ठरवलं होतं की आपल्याला एकच मूल होऊ द्यायचं आहे आणि ते मूल झाल्यानंतर आम्हीही पुढे मूल होऊ दिलं नाही। तर अशा पद्धतीने समाजासमोर एक आदर्श की लोकसंख्या नियंत्रण कसं करता येईल त्यासाठीचं हे एक पाऊल आम्ही टाकलेलं आहे आणि ह्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करावा। आज शरदचंद्रजी पवार, आज सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक उपक्रम राबवला आहे। शरदचंद्रजी पवार यांनी 55 वर्षाखाली जो उपक्रम राबवला, एक कुटुंबावर, एक मुलावर कुटुंब थांबवायचं म्हणून निर्णय घेतला होता। लोकसंख्या कमी व्हावी म्हणून शरदचंद्रजी पवार यांनी जो निर्णय घेतला होता तो पुढं चालू राहावा। आमच्या फॅमिली डॉक्टर शुभदा मॅडम यांनी पण तो निर्णय घेतला, त्यांच्या मागे आम्ही पण आहोत आणि इतर महिलांनी पण हा उपक्रम राबवावा एवढी माझी इच्छा आहे। आज सुप्रियाताई सुळेंचा वाढदिवस, त्यानिमित्त ज्या महिलांना एकच मुलगी आहे अशा महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा। एक मुलगी किंवा एक मुलगा असो, त्याला संस्कारक्षम घडवण्याचा प्रयत्न करावा। आज डॉक्टर शुभदा मॅडम यांचा आदर्श घेण्यासारखा इतर महिलांनी घ्यावा, अशा महिलांचाही आम्ही सत्कार आज केलेला आहे। शुभदा मॅडम नुसतं एक मुलीवर थांबल्या नाही तर सामाजिक, शैक्षणिक वृक्षमित्र आहेत, पक्षीमित्र आहेत, मोफत रुग्णसेवा करतात, सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहेत। तसेच त्यांनी स्वतःची मुलगी क्लास 1 अधिकारी म्हणून घडवली। हा त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी माझी सदिच्छा आहे। मॅडमला आज डॉक्टर दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व महिलांच्या वतीने। सर्वप्रथम सुप्रियाताई सुळे यांना, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांना मी आपल्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आणि पवारसाहेबांनी 55 वर्षाखाली जो निर्णय घेतला होता की एका मुलावर थांबणे किंवा मुलगा हो की मुलगी हो, एका मुलीवर थांबले ते, आणि त्यांनी जो आदर्श देशामध्ये घडवून दिला तर त्याला अपवाद आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे। तर त्यांचा आदर्श घेऊन बऱ्याच दाम्पत्यांनी एका मुलीवर थांबलेले आहेत आणि ते मुली घडवलेले आहेत। हा आदर्श ज्या पालकांनी तयार केला आणि ज्यांनी इतिहास घडवला अशा पालकांचा आम्ही सन्मान करतोय। आम्ही सुप्रियाताईच्या वाढदिवसानिमित्त 7 ते 8 पालकांचा कालपासून आम्ही सन्मान करत आहोत आणि काल मॅडमची आमची भेट नाही झाल्यामुळं आज आम्ही डॉक्टर दिनाची औचित्य साधून मॅडमचा स्पेशली आज आम्ही सन्मान केलेला आहे। आणि खूपच मॅडमचं तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे, निर्णय धाडसी घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून त्या जनजागृती पण करतात।
तर जी शरद पवार साहेबांनी जनजागृती केली की एका मुलीवर थांबलेत, लोहिया मॅडमनी केली, आमच्याबरोबर बरेच पालक आहेत की ज्यांचं खरंच परिस्थिती नसताना लोकांचं ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये मधून काही पालक आहेत आम्ही ज्यांचे सन्मान केलेत, तर त्यांना खूप लोकांचा त्रास झालेला होता किंवा तुम्ही हा निर्णय घेताय, तुम्हाला मुलगा का नको आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे तरी पण मुलगा का नको आहे, तर त्यांनी मुलगा नाही ना मुलगी नाही, मुलगा मुलगी समान हा निर्णय काही पालकांनी 40 वर्षाखाली घेतलेला आहे. तर तो निर्णयाचं कौतुक करायला कुणीतरी जावं ह्या माध्यमातून आम्ही सुप्रियाताईंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही त्या पालकांचा सन्मान केलेला आहे. आणि खरंच यापुढेही सगळ्यांनीच हा धाडसी निर्णय करण्याचे प्रयत्न करावेत. आणि यामध्ये मी माता भगिनींना सुरुवातीला सांगन की तुम्ही जर निर्णय घेतला तर तुम्हाला असणारे जोडीदार तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. त्यामुळे आपण निर्णय घेत राहू आणि आपण सक्षम होत राहू. एवढंच बोलते, थांबते. जय राष्ट्रवादी.